उदयनराजे भोसले की उम्मीदवारी की घोषणा के बाद सतारा में समर्थक खुशी से झूम उठे। पिछले 2 महीनों से पूरा सतारकर उदयनराजे भोसले की उम्मीदवारी घोषित होने का इंतजार कर रहा था। बीजेपी के कार्यकर्ता में भी बड़े पैमाने पर उदयनराजे की उम्मीदवारी को लेकर उत्सुकता थी, लेकिन आज उदयनराजे की उम्मीदवारी की घोषणा के बाद सतारा में खुशी का माहौल बन गया। पटाखों की आतिशबाजी से उदयनराजे भोसले जिंदाबाद के नारे लगे। बीजेपी पार्टी की ओर से उम्मीदवारों की घोषणा के बाद सतारा में बीजेपी पार्टी की ओर से जोरदार जयकारे लगाए गए। जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। जय शिवाजी, जय भवानी। आज खऱ्या अर्थाने सगळ्या महाराष्ट्रात आनंदाचा दिवस साजरा होईल, कारण की आज छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। मगाशी आमचे सहकारी जसे म्हणले की गोरगरिबांसाठी हा आजचा दिवस म्हणजे महाराजांची उमेदवारी म्हणजे हा विजयाचीच उमेदवारी थोडक्यात आज बीजेपीने डिक्लेअर केलेली आहे असं सगळ्यांना आम्हाला वाटतंय। आज जो महाराजांसाठी जनसमुदाय प्रेम करतो, या सगळं जनसमुदाय येत्या 7 तारखेला त्यांचं जो प्रेम आहे महाराजांबाबतीतलं ते मतांच्याद्वारे अख्ख्या महाराष्ट्रात दाखवून देणार आहे की देशातली सगळ्यात जास्त लीडनी येणारी ही सीट म्हणून आज सातारकर छत्रपती उदयनराजे भोसले यांची सीट निवडून देतील असा आम्हाला सगळ्यांना एक सातारकर म्हणून अभिमान आहे। आज महाराष्ट्रातील जनता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं की सातारची सीट ही कोणाला जाणार आणि आज ही सातारची सीट छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिलेली आहे। त्यामुळे खरोखर एक सातारकर म्हणून आणि उदयनराजे प्रेमी म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप मनापासून आनंद झालेला आहे। 18 तारखेला अर्ज भरणार आहे, कसं नियोजन असणार आहे? 18 तारखेला जो अर्ज भरणार आहे त्यासाठी सर्वसामान्य जनता तुम्हाला दिसेल रस्त्यावरती महाराजांचा अर्ज भरण्यासाठी, आणि हा विजयाचा अर्ज असणार आहे हे आज तुम्हाला मी सांगतो। तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।